शरद पवारांचं जे राजकारण झालं काँग्रेसमध्ये गेल्यावर मला वाटतं 86ला ते गेले, 88ला मुख्यमंत्री झाले, नंतर गडबड झाली सगळी राजकारणाची. त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपद टिकवणं, सत्ता टिकवणं यामध्ये खूप तडजोडी त्यांनी केल्या. पंतप्रधान होण्याची घाई झाली आणि त्यांनी जे माणसं नेमली ना, म्हणजे मला आता देवेंद्र फडणवीसकडे वाळून ना तेच आठवतं. म्हणजे कोण आहे प्रशांत कोरटकर, तो कोण कंबोज नावाचा एक माणूस, कंबोज म्हणून आहे ना, मोहित कंबोज, हे फ्रॉडस्टर्स आहेत सगळे. हे कसे मुख्यमंत्र्याच्या जवळ असू शकतात? माझं असं म्हणणं आहे शरद पवारांच्या अवतीभोवती अशी चुकीची माणसं त्या काळात जमा झाली होती. शरद पवारांना पंतप्रधान पद न मिळण्याचं पहिलं कारण सुरेश कलमाडी आहे. कारण त्यावेळेला सुरेश कलमाडींनी सगळी घाई केली आणि सगळं मुसळ केरात गेलं, हे लक्षात घ्या. आज अदानीबरोबर शरद पवार जे करतायत ना, ते मला अजिबात मान्य नाही आहे. पण शरद पवारांचे कायम उद्योगपतींशी संबंध राहिलेले आहेत. उद्योगपतींबरोबर त्यांनी ते जेव्हा पंतप्रधान व्हायला निघाले तेव्हा खूप उद्योगपतींनी मल्ल्यापासून सगळ्यांनी मदत केल्याचा आरोपही झाला होता. आणि शरद पवारांनी म्हणजे आत्ता विधानसभेला मला आशा होती शरद पवारांना फार मोठं यश मिळेल, पण ते का मिळालं नाही मला असं वाटत नाही. मी तुम्हाला खरंच सांगू का, ही महाराष्ट्राची निवडणूक गडबडच झाली असं मला वाटतं. म्हणजे काहीतरी झाली आहे जी आपण सिद्ध करू शकत नाही, पण ही निवडणूक सरळ पार पडलेली नाही. आरोप झालेले आहेत पण कोणीच ते सिद्ध करू शकत नाही ना. एवढी जास्त मतं पडली, 38 लाख मतदार वाढले केवळ 3 महिन्यामध्ये. हे जे आरोप झालेले आहेत, पण जो न्यायाधीश आहे इलेक्शन कमिशन तोच काय करायला मागत नाही, तर आपण काय करणार आहोत? शरद पवारांनी प्रयत्न केले, मला माहीत नाही आता पुढे ते काय करतील. पण परवा उठून त्यांनी मोदींना अभिनंदनाचं पत्र लिहिलं आणि काय पुतळे बसवा आणि तुम्ही सुंदर भाषण केलं. मोदींना त्यांनी साहित्य संमेलनाला बोलवलं. म्हणजे तुम्ही निवडणुकीपुरता मोदीशी संघर्ष करणार आणि नंतर जाऊन प्रेमाचे संबंध निर्माण करणार. चुकीचं काय राजकारणामध्ये किंवा कुठल्याही पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढणं आणि नंतर मग एकमेकांच्या बरोबर. आणि हे जनता पार्टीचा प्रयोग तोच तर होता की एकमेकांच्या कम्प्लिटली विरोधात असलेले राजकीय पक्ष एकत्र आले म्हणजे आयडियोलॉजिकली, आणि त्यांनी इंदिरा गांधींचा विरोध केला. असं हे संबंध राहिलेलेच आहेत. मला शत्रुत्व घ्यावं असं वाटत नाही, पण मला तुम्ही वैयक्तिक संबंध जे म्हणता ते वैयक्तिक संबंध नसतात, व्यावहारिक संबंध सुद्धा असतात. गडकरी आणि शरद पवार, गडकरी म्हणतात आमचं शरद पवारांशी चांगलं आहे, शरद पवार म्हणतात गडकरींशी चांगलं आहे. यांचे काय फक्त वैयक्तिक संबंध असतात का? मला जास्त बोलायला लावू नका. यांचे कुठे कुठे व्यावहारिक संबंध असतात? बाळासाहेब आणि पवारांचे पण मग ते होतेच ना. सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडून आल्या, त्या काय इलेक्शन लढवून निवडून आल्या नाहीत, त्यांना बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. हे शेवट एकमेकाची घराणेशाही प्रमोट करायला सुद्धा त्याचा उपयोग होतो. ह्या गैर गोष्टी आहेत. तुमची मुलं राजकारणात आली, आमचा काही विरोध नाही, पण सर्वसामान्य माणसाची मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना हे सगळे फायदे होत नाहीत. म्हणजे घराणेशाहीचा जो आरोप आहे तो खराच आहे ना. माझं असं म्हणणं आहे की शरद पवारांसारखा कर्तृत्ववान जो माणूस आहे त्याचा महाराष्ट्राला जेवढा हवा तेवढा फायदा झाला नाही, कारण त्यांच्या राजकारणाला नैतिकतेची जोड नव्हती.